सायखेडा परिसरातील सोनार्जुन पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर सध्या नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येते। डीलर स्वाती महेश कमाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या। अलीकडील काही दिवसात पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याच पार्श्वभूमीवर अनेकांनी आधीच इंधन साठवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे पंपावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते। दरम्यान वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होत असून नागरिकांनी संयम बाळगून गरजेपुरतेच इंधन घेण्याचे आवाहन करण्यात येते। प्रशासनाने ही परिस्थितीवर लक्ष ठेवून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होते। सोनार्जुन पेट्रोलियम कडून मात्र पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले। नमस्कार, मी महेश सुरेश कमाणकर, सोनार्जुन पेट्रोलियम भेंडाळी, डीलर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड। मी सर्व ग्राहकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत डिझेल आणि पेट्रोल याचं संकट कंपनीतर्फे नसून घाबरून न जाता ग्राहकांनी अतिप्रमाणात डिझेल आणि पेट्रोल याची खरेदी न करता पंपांवर साठा शिल्लक राहील, जेणेकरून पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी घ्यावी। तरी मी आपणा सर्वांना आवाहन करतो की कोणत्याही अफवांना बळी न पडता ऑइल कंपन्यांकडनं आणि पेट्रोल पंप चालकांकडनं विनंती करण्यात येते आणि नाशिक जिल्हा डीलर असोसिएशनच्या वतीने बी मी विनंती करतोय की कोणत्याही अफवांना बळी न पडता न घाबरता कायम उपलब्धता राहील याची जबाबदारी सर्वांची आहे। तरीही अतिप्रमाणात गरज नसताना मालाची खरेदी करू नये ही माझी नम्र विनंती। तसेच सर्व ग्राहकांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच लोकशाही नाशिक लोकशाही न्यूजने गर्दीची दखल घेत अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणून सर्व जबाबदारी घेतल्याबद्दल आणि ही सर्व माहिती घेतल्याबद्दल मी मराठा नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।